मोठे भाग्यवान आहेत गोपिका, भगवंताचं चिंतन करतात। भगवान वनाला गेला तरी गोपिका दिवसभर भगवंताचं चिंतन करत राहत होत्या। सकाळी जाताना त्याला डोळे भरून पाहत होत्या आणि संध्याकाळी त्याची वाट पाहत होत्या येण्याची। सगळी कामं आटोपून दरवाजात उभी राहायच्या आणि हुरहुर हुरहुर वाट पाहत राहायच्या, कुठून येईल, कसा येईल, केव्हा येईल, असं होत होतं। महाराज भगवंताला पाहतच होते। या गोपिकांनी भगवंताला पाहिलं आणि गोकुळामध्ये असणाऱ्या, व्रजभूमीमध्ये असणाऱ्या काही त्या ठिकाणी कुमारिका, व्रजकुमारिका, या सगळ्यांना असं वाटलं की कन्हैयाला त्या ठिकाणी पतिरूपानं प्राप्त करून घ्यावं। पती वास्तविक पाहता भगवंताचं वय आता 10 वर्षाचं झालंय, 10 वर्षाचं। मग 10 वर्षाच्या मुलाला कोणी पतिरूपानं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करेल काय? नाही। मग का बरं पतिरूपानं प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत होत्या? पती शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्या आणि मग त्या ठिकाणी पुढचा विषय बोलूया। पती शब्दाचा अर्थ होतो पाती लोकम इति पती, जो सगळ्या त्रैलोक्याचं पालन करतो त्याला म्हणतात पती, जो सर्वांचं पालन पोषण करतो त्याला म्हणतात पती। भगवान जगतपती आहे, आपल्या सगळ्यांचा सुद्धा तोच पती आहे। म्हणून जीवरूपी स्त्रीचा परमात्माच पती होऊ शकतो। जीवरूपी स्त्रीचा दुसरा कोणी पती होऊ शकत नाही। जीवाचा पती जीव होऊ शकत नाही, जीवाचा पती संसार होऊ शकत नाही। कारण जीवही परतंत्र आहे आणि संसारही परतंत्र आहे। म्हणून त्या ठिकाणी जीवाला जर कोण मालक होऊ शकतं तर परमात्मा। म्हणून आपण सर्वजण जीव आहोत आणि जीव ही प्रकृती आहे। पण जीवरूपी प्रकृतीनं परमात्मरूपी पतीला त्या ठिकाणी आपलंसं करून घेतलं पाहिजे। म्हणजे या गोपिका काही सामान्य नाहीत महाराज, या गोपिका ब्रह्मज्ञानी आहेत। मी माझ्या मनानं सांगतो असं नाही, महाराजांचं प्रमाण आहे। ते म्हणतात हे लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जपत पे, केलिया वाचुनी जपत पे, केलिया वाचुनी जपत पे। लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जपत पे, केलिया वाचुनी जपत पे, केलिया वाचुनी जपत पे। गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं होतं आणि जपतप केल्या वाचून झालं होतं। केल्या वाचून जपतप, ब्रह्मज्ञानी आहेत म्हणजे त्यांना परमात्म्याची व्याप्ती माहिती आहे। परमात्मा त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप आहे हे त्यांना माहिती आहे। म्हणून या जगाची मालकी आपल्यावर नसावी आणि परमात्म्याचीच मालकी आपल्यावर असावी, हा भाव त्यांच्या अंतःकरणात आहे। आपण सगळेजण त्या ठिकाणी सगळ्या जगाची मालकी डोक्यावर घेऊन फिरतो, सगळ्यांची सत्ता, सगळ्यांचा अधिकार आपल्यावर। बायको आपल्याला नाचवते, मुलं आपल्याला नाचवतात। बायको नाचवते म्हटल्यावर वाईट वाटून घेऊ नका, माझ्या मनानं नाही सांगत। माऊली ज्ञानोबराय सांगतात तेचिनी छंदे नाचे, तिच्या छंदानं नाचतो। आणि कसा नाचतो माहिती आहे? माकड गारोड्याचे जैशा परी, अरे गारोड्याचं माकड जसं नाचतं ना असं त्या ठिकाणी बायकोच्या तालावर लोक नाचतात। ज्ञानोबरायांनी सांगितलंय बरं, मी नाही सांगितलं। वस्तुस्थिती आहे, सगळ्या जगाची आपल्यावर सत्ता, याची सत्ता, मुलांची सत्ता, संसारातल्या लोकांची सत्ता। अरे कुठपर्यंत सत्ता यांची सहन करायची? तुकोबाराय म्हणतात पुरेपुरे आता नको दोजी याची सत्ता, दुसऱ्याची सत्ता नको देवा, तुझी सत्ता असावी। म्हणून असं कर देवा, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा। पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता, दुसऱ्याची सत्ता नको असं म्हणतात। म्हणून दुसऱ्याची सत्ता टाकून द्यावी आणि भगवंताच्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी राहावं, जगावं। म्हणून त्याची सत्ता आपल्यावर व्हावी म्हणजेच तो आपला पती व्हावा। कारण जीव हा परतंत्र आहे आणि परमात्मा स्वतंत्र आहे। म्हणून जीवानं त्या ठिकाणी जीवाला जर शरण गेलं तर जीव बंधनातून मोकळा होऊ शकत नाही। जसं लक्षपूर्वक ऐका, या खांबाला एकाला बांधलं आणि या खांबाला एकाला बांधलं, दोघे एकमेकाकडे पाहू लागले आणि पाहता पाहता हळवारपणे एकमेकाला म्हणू लागले, ए मला सोडव ना। सोडवेल का? का? तोही बांधलेलाच आहे, दोघे बांधलेलेच आहेत। दोन बांधलेल्या लोकांनी एकमेकाकडे पाहून सोडवण्याची विनंती केली तर दोघे एकमेकाला सोडू शकणार नाहीत। तसा जीव जीवाला बंधनातून मुक्त करू शकत नाही, बंधनातून मुक्त करण्याकरिता दुसरा मुक्त असावा लागेल। परमात्मा स्वतंत्र आहे आणि जीव हा परतंत्र आहे। म्हणून परतंत्र असणाऱ्या जीवानं, जीवरूपी स्त्रीनं स्वतंत्र असणाऱ्या परमात्मरूपी पतीचा त्या ठिकाणी स्वीकार करावा।
म्हणून त्या ठिकाणी जीवरूपी गोपी आणि परमात्मरूपी पतीच्या प्राप्तीकरिता सायास करते आहे. पाती लोकमिती पती म्हणे हेमंत महिन्यामध्ये मार्गशीर्ष हेमंत ऋतूमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि या गोपिका त्या ठिकाणी महाराज भगवंताच्या प्राप्तीकरिता उपासना करू लागल्या, एक व्रत करू लागल्या. आपण सतीचं चरित्र ऐकलं ना, त्या सतीच्या शरीराचे 52 तुकडे झाले आणि प्रत्येक ठिकाणी पडले. वृंदावनामध्ये सतीच्या केसांचा भार पडला, जे मस्तकावरचे केस आहेत ना ते त्या ठिकाणी वृंदावनात पडले आणि तिथे त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झालं. तिथे भगवतीचं नाव आहे कात्यायनी. कात्यायनी कात्यायनी देवीचं पीठ आहे. आम्ही आवर्जून वृंदावनाला गेलो की कात्यायनी मातेच्या दर्शनाला जातो, कारण तिच्या कृपेनंच गोपिकांना परमात्म्याची प्राप्ती झाली. अशी कात्यायनी. या कात्यायनीच्या उपासनेकरिता गोपिका जाऊ लागल्या. भल्या पहाटे 4 वाजता उठून जावं घरातून, नदीच्या काठावर जावं यमुनेच्या, आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सगळे वस्त्र काठावर काढून ठेवावेत आणि विवस्त्र पाण्यात प्रवेश करावा, स्नान करावं आणि स्नान करून वस्त्ररहित होऊन स्नान करावं आणि बाहेर येऊन पुन्हा वस्त्र परिधान करून वालुकामयी कात्यायनीची मूर्ती तयार करावी आणि तिचं पूजन करावं. कात्यायनी पूजन व्रत केलं महाराज. हेमंते प्रथमे मासी नंदव्रज कुमारिका, नंदराजाच्या व्रजभूमीतल्या असणाऱ्या त्या ठिकाणी कुमारिका कात्यायनीचं व्रत करू लागल्या आणि कात्यायनीला म्हणू लागल्या महाराज, हरी हे कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुतम देवी, नंदराजाचा मुलगा पतिं मे कुरुते नमः, तो आमचा पती व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याला पतिरूपानं प्राप्त करून घेण्याकरिता उपासना करू लागल्या. पण 2 प्रकारची साधना असते. गुरुजी म्हणायचे एक त्या ठिकाणी निर्दोष साधना आणि एक सदोष साधना. सदोष आणि निर्दोष साधना असतात ना. आपली साधना निर्दोष असावी, तिच्यात जर दोष असला तर सफल होत नाही. आपणही साधन करतो, तुम्ही ऐकतात ना सगळे, थोडे कान उंच करून ऐका. पंढरीची वारी करणं हे काय आहे? साधना. एकादशीचं व्रत करणं हे काय आहे? साधना. कीर्तन करणं किंवा कीर्तन ऐकणं हे काय आहे? साधना. हरिपाठ करणं हे काय आहे? साधना. काकडा म्हणणं हे काय आहे? साधना. कथा कीर्तन त्या ठिकाणी श्रवण करणं हे काय? साधना. या सगळ्या साधना तुकोबारांनी केल्या की नाही? या साधना. कीर्तन तुकोबारांनी केलं, प्रवचन तुकोबारांनी केलं, हरिपाठ तुकोबाराय म्हटले, वारी तुकोबारांनी केली, एकादशी तुकोबारांनी धरली, सोमवार तुकोबारांनी धरला, भजना कीर्तनाला तुकोबाराय गेले. याच साधनेनं तुकोबारायांना समाधान प्राप्त करून दिलं की नाही? ते म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. त्यांना समाधान मिळालं कशानं? याच साधनेनं. आता पुढे चला, आपण याच साधना करतो की नाही? या साधना आपणही करतो. मग तुकोबारांना जे समाधान प्राप्त झालं ते आपल्याला प्राप्त होतंय का? नाही प्राप्त होत. मग साधना जर तीच आहे तर समाधानही प्राप्त व्हावं ना. तसंच का मिळत नाही? याचं कारण साधनेमध्ये काहीतरी दोष आहे. काहीतरी दोष आहे. दोषानं युक्त असणारी साधना. कसं काय हो दोष आहे? अरे म्हणे पूर्वीच्या काळात पंढरपूरला जाताना लोक मोबाईल घरीच ठेवून जात होते. नाही कळाल तुम्हाला? मोबाईल घेऊन जात नव्हते, मग एकटेच जायचे आणि पंढरीची वारी त्या ठिकाणी करून यायची. पंढरीची वारीच करायची इमानदारीनं, दुसरं काही करत नव्हते. आपण तिथं गेलो की घोंगड्या पाहत फिरतो. वारी झाल्यावर घरी जायचंय ना आता, लाटणं पोळपाट तिथून घेऊन यायचा. एका मावशीनं भलं मोठं गबाळ जमा करून आणलं, त्याच्यात एवढं मोठं लाकूड मला दिसलं. म्हणलं काय काय मावशी? ती म्हणली चाटू. कुरड्याचं चिक हटायला गेली कशाला पंढरपूरला? ही पंढरीला गेली का चाटू आणायला गेली? असं आहे ना महाराज, आपली वारी अशी असते. म्हणतात सेना महाराज वारीला गेले आणि जाता जाता त्या ठिकाणी महाराज तो वस्तारा घासण्याकरिता दगड असतो ना, काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी झालं, पुढच्या वर्षी परत वारीला आले. भगवंतानं सेना महाराजांना पाहिलं, म्हणे अरे मागच्या वर्षी वारीला आले नाही. अरे आलो ना देवा, तुम्ही नाही कसं म्हणता? तुमच्या आठवणीत नाही की तुमचं दर्शन घेऊन गेलो. त्याने कुठे वारीला आले होते? ते दगड घ्यायला आले होते. तो घेऊन घरी गेले. अरे म्हणे एवढं एवढं चुकलं, आता काय करावं? परत पुढच्या वारीला आले.
आणि आल्याबरोबर ते दगड घेऊन आले. इंद्राणीच्या डोहात टाकून देण्याकरिता चंद्रभागेच्या डोहात टाकण्याकरिता आले आणि दिला टाकून. वारी झाली आणि परत घरी गेले. पुढच्या वारीला परत आले. भगवान म्हणले मागच्या वारीला आले नाही. म्हणे आलो होतो ना देवा, एकही वारी चुकवत नाही. तुम्ही कसं काय म्हणता नाही आले? वारीला कुठे आले होते? ते दगड टाकायला आले होते. बघा, दगड टाकायला गेलं तरी पण सहन होत नाही. साधना याला सदोष साधना म्हणावं. दोष आहे साधनेमध्ये. कीर्तनाला लोक जाऊन बसतात. कीर्तनात त्या ठिकाणी बसले की कीर्तनकारानं काय चांगलं सांगितलं ते नाही ध्यानात ठेवायचे. त्याचा एखादा वाकडा तिकडा शब्द आला, त्यानं विनोद जेवढे केले तेवढे ध्यानात ठेवतील आणि दुसऱ्या दिवशी त्याचा खलबत्ता कुटीत बसतील. सारखा कूट करायचा, याचा कूट त्याचं कूट, सगळ्या जगाचं कुटीत बसायचं. हे कीर्तन फलद्रूप होईल का? नाही ना महाराज. एकादशी धरायची. एकादशी व्रत कसं करतात माहिती आहे? दशमीला एक भुक्त राहावं, एकादशीला निर्जल राहावं, द्वादशीला पुन्हा एक भुक्त राहावं, असं एकादशीचं व्रत आहे. आपली कशी असते? दशमीच्या दिवशी भरपूर खायचं, संध्याकाळी भरपूर वाढतात. त्या खाऊन घ्या, उद्या एकादशी आहे, आज भरपूर खायचं, दुप्पट खायचं आज. आणि एकादशी आल्यानंतर तर दिवसभर चरायचं बकरीसारखं, चरण बकरी. सकाळपासून सकाळी पापड्या खायच्या, चहा प्यायचा, फळं खायचे, 2 किलो खिचडी खायची. एकादशीने दुप्पट खायची, एवढं खायचं महाराज. आता तो रबरासारखा साबुदाणा पचवणं मोठं कठीण असतं महाराज. पण काय साबुदाणा आता काय करा, मुळ्यात होईपर्यंत खायचा असं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळीच जागा व्हायचं. अरे जेवून घ्या, कालची एकादशी आहे, काय पोटभर. अशी आपली एकादशी. कोण साधना करतं मला सांगा? काही साधना नाही आपल्याकडे. भजनाला गेल्यानंतर भजन हे साधन आहे का नाही? काही असे भजनी पाहायला मिळाले, कोणाला काही म्हणत नाही बरं, सगळ्यांची क्षमा मागून बोलतो. आमच्या तिकडचं सांगतोय, लांबचं. असं ते भजन त्या ठिकाणी सुरू झालं महाराज. आणि भजनामध्ये त्या ठिकाणी असं सुंदर त्या ठिकाणी आलापदारी सुरू झाली. 2 गावातले लोक आले होते, 2 ठिकाणचे 2 त्या ठिकाणी चांगली भजनी होती. यानं आलाप दिला, समोरच्याला देताच आला नाही त्याच्यासारखा. तो बिचारा आपला साधं भजन म्हटला. भजन म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ज्यानं आलाप दिला होता ना, तो म्हणायला लागला दुसऱ्यांना, बघ त्याला तोंडच वाचून दिलं नाही. कशाला गेला होता? भजन म्हणायला गेला होता का त्याचं तोंड बंद करायला गेला होता? भजनी कशाला जातात? हे तोंड बंद करायला. कशाला तोंड बंद करतो? सुंदर ते ध्यान म्हण ना, देवाला डोळ्यासमोर आण ना. साधनाच आहे, पण सदोष साधना आहे. निर्दोष साधना असावी. भगवंताचं भजन निर्दोष रूपानं त्या ठिकाणी करावं, मग सफल होत असते. शेषनारायणाला रोग झाला म्हणतात, त्याचं पोट दुखायला लागलं शेषनारायणाचं. देवांचे डॉक्टर बोलवले, अश्विनी कुमार, ते आले. आणि आल्यानंतर त्या ठिकाणी औषध दिलं तर ते त्यानं पिऊन घेतलं, पोट दुखायचं थांबलंच नाही. मग परत त्यांना बोलावलं, परत औषध दिलं, परतही पिलं पण राहिलं नाही. मग म्हणे आमच्या समोर प्या. औषधाची वाटी घेतली आणि शेषनारायणानं प्यायला सुरुवात केली, पण त्याच्या डोळ्यातलं विष औषधात पडलं. औषध निकामी झालं, मग त्यानं पिलं. म्हणून ते त्या ठिकाणी लागू होत नव्हतं. म्हणजे याचे डोळे बांधून टाका. सगळ्या डोळ्यांना पट्ट्या बांधल्या आणि मग औषध प्यायला दिलं. तेच औषध लगेच रोग बरा झाला. ऐकतात ना? औषधामध्ये दोष चालत नाही, म्हणून साधनेमध्ये दोष चालत नाही. नाही तर काही पेशंट येतात दवाखान्यात, डॉक्टर साहेब फार पोट दुखतोय, काहीतरी औषध द्या, आणि त्याला गोळी दिली की जेवण केल्यानंतर गोळी खा असं सांगितलं जातं बऱ्याच वेळेला. तिथून उठला आणि दवाखान्यातून जाऊन हॉटेलमध्ये जाऊन बसला, भरपूर वडे खाल्ले, पाव खाल्ले, फलानं खाल्लं, गोळी घेतली. कसं काय पोट दुखेल? असं कसं डॉक्टर म्हणे पोट दुखायचं थांबत नाही. म्हणे काय खाल्लंस रे तू? म्हणे भजे खाल्ले 1 प्लेट आणि वडे खाल्ले 3 प्लेटा. कसं काय पोट दुखायचं थांबेल? अरे दोष त्याच्यात नसावा ना. सदोष साधना, निर्दोष साधना. गोपिका साधना करत होत्या, पण दोष होता साधनेमध्ये. काय होता माहिती आहे? विवस्त्र स्नान करत होत्या. भगवतीची उपासना करत होत्या, पण विवस्त्र स्नान करत होत्या. मग मात्र त्या ठिकाणी भगवंताला कळालं, माझ्या प्राप्तीकरिता साधना करतायत, पण साधनेत दोष आहे. भगवान भल्या पहाटे त्या ठिकाणी गोपाळांना बरोबर घेऊन आले आणि यमुनेच्या काठावर त्या ठिकाणी गोपिकांनी जिथे वस्त्र काढून ठेवले होते ना, ते वस्त्र त्या ठिकाणी उचलले आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसले. पावा वाजू लागले. गोपिकांना कळालं इथे कुठेतरी भगवान आला. पाण्यामध्ये स्नान करणाऱ्या गोपिका त्या ठिकाणी यमुनेमध्ये, त्याने पाहिलं आणि कन्हैया झाडावर बसलेला दिसला. लाजल्या, पाण्यात बुडी मारली, फक्त मस्तक वरती ठेवलं आणि कन्हैया एकटा दिसत नाही, आपले वस्त्रही त्याच्याजवळ आहेत. मग मात्र त्या ठिकाणी व्याकुळ होऊन कन्हैयाला हाक मारून म्हणू लागला, कन्हैया दे रे कान्हा. अरे कान्हा नको
तेरे कान्हा कान्हा तेरे छोड़ी आलो तेरे कान्हा कान्हा तेरे छोड़ी आलो तेरे कान्हा कान्हा तेरे छोड़ी आलो तेरे कान्हा कान्हा तेरे छोड़ी अनलुगडी नवयाची की मया सारी नवयाची की मया सारी लाजवंती मी भोळी भावनी कशी येऊ मी काठावरती कशी येऊ मी काठावरती मदनाची दानगी तेरे कान्हा सोडी तेरे हात जोडिता बंधन तुटले परमात्म्याला अर्पण केली पुडी तेरे कान्हा सोडी तुगडी तेरे कान्हा याच्यानंतर मला काहीच नाही म्हणायचं मला म्हणताच येत नाही तसं इतकं गोड गोपिका त्या ठिकाणी भगवंताला म्हणू लागल्या का ना देरे चोळे आणि लुगडी व्याकुळ होऊन म्हणू लागल्या भगवंतानं पावा वाजवायचा थांबवला आणि गोपिकांबरोबर बोलू लागला म्हणजे तुमचे वस्त्र तुम्हाला पाहिजेत का म्हणे हो मग असं करा या आणि स्वतःच तुमचे वस्त्र घेऊन जा पाण्याच्या बाहेर येऊन वस्त्र घेऊन जा गोपिका म्हटल्या अरे आम्ही चांगल्या घरच्या स्त्रिया आहोत चांगल्या घरच्या गोपी आहोत कुमारिका आहोत आणि तू त्या ठिकाणी असा विवस्त्र पाण्याच्या बाहेर यायला आम्हाला सांगतोस आम्हाला लाज आहे की नाही काही नाही येणार पाण्याच्या बाहेर आमची वस्त्र दे भगवंतानं विचारायला सुरुवात केली कशाकरिता साधना करत आहात कात्यायनीची सांगितलं लाजत लाजतच सांगितलं देवा तुला पतिरूपानं प्राप्त करण्याकरिता साधना करतो मग भगवान पुढचा प्रश्न विचारू लागले
मला जर पतिरूपानं प्राप्त करून घेण्याकरिता साधना करता तर माझ्या समोर यायला का लाजता? पतीच्या समोर जायला त्या ठिकाणी काय लाजायचं? म्हणून तुम्ही मला पती म्हणून स्वीकारलत ना, मग काय लाजायचं माझ्या समोर यायला? असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी गोपिकांना एक विलक्षण असणारा बोध प्राप्त झाला. याला चीरहरण लीला म्हणतात. चीरहरणाच्या अंतर्गत त्या ठिकाणी भगवंतानं गोपिकांच्या देहभावाचं हरण करून घेतलं. देहभावाचं हरण केलं. म्हणून त्या ठिकाणी देहभाव घालवला पाहिजे. लोक भगवंताच्या चरित्रावर आक्षेप घेतात आणि आपल्या दृष्टीनं भगवंताकडे पाहतात. ते म्हणतात तुमच्या देवानं गोपिकांचे कपडे चोरून न्यावेत का? अरे पण काय केलं बघ ना बाबा. वस्त्र नाही चोरून नेले, त्यांच्या देहभावाचं हरण केलं. स्वतःला देह समजत होत्या. मग मी जर त्या ठिकाणी सगळ्या जगाचा मालक आहे आणि तुम्हाला जर माझं व्हायचंय, मग माझ्या समोर त्या ठिकाणी काय लाजायचं? लज्जेचा प्रतिबंध दूर केला, लज्जेचा पडदा दूर केला. परमार्थामध्ये सगळ्यात घातक जर कोण असेल तर लज्जा. माणसाला लाज वाटते. बऱ्याच वेळेला माणसाच्या मनामध्ये कीर्तनाला जावं असं वाटतं, परमार्थ करावं असं वाटतो, कपाळाला गंध लावावा असं वाटतो, गळ्यात माळ घालावीशी वाटते, पण लाज वाटते. लाज नको भाऊ म्हणे. गंध लावला असता कपाळाला, पण लोक काय म्हणतील? मग ते असं बारीक लावतं, असा बोटावर त्या ठिकाणी घ्यायचं गंधन, फुकून फाकून फुकायचं असं, हळूच एक टिकला लावून द्यायचं. दिसलाच नाही पाहिजे कोणाला. लावतो कशाला? काय पडलं त्याच्या वाचून? माळ घालायची गळ्यात, अशी घालायची महाराज, इतकी छोटी घालायची की कधी कधी आपणच पाहायचं हाय का गेली. इतकी त्या ठिकाणी छोटी घालायची, सापडूच नाही अशी माळ. घालतो कशाला? त्याच्या वाचून काय पडलं? लाजायचं असेल तर कशाकरिता करावं? अरे मुक्त छंदानं परमार्थ करावा. लज्जा परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. लज्जेचा प्रतिबंध आहे. गोपिका लाजत होत्या. देह भाव त्या ठिकाणी शिल्लक होता, म्हणून तर भगवंतानं तो घालवला. जोपर्यंत देहभाव जात नाही, जोपर्यंत लज्जा जात नाही, जोपर्यंत संपूर्ण समर्पण होत नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी भगवानही प्राप्त होत नाही. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम तो सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुच. तुला मोक्ष प्राप्त करून देईन, सगळ्या धर्मांचा त्याग कर. गोपिकांनी भगवंताचं म्हणणं ऐकलं. अरे याच्याकरिताच जगायचंय, याचं होऊन राहायचंय. मग तो जर पाण्याच्या बाहेर या म्हणून म्हणतोय, जगाला काय लाजायचंय? बाईनं त्या ठिकाणी लोकांकडे पाहून जगावं, लोकांना आवडेल असं जगावं का नवऱ्याला आवडेल असं? बायकोनं कोणाला? नवऱ्याला. आपल्या नवऱ्याला जसं आवडेल तसं त्या ठिकाणी बाईनं जगावं. आता बायका लोकांना आवडेल असं जगतात का नवऱ्याला? कळतं ना तुम्हाला? म्हणून आपल्या नवऱ्याला जे आवडेल तसं आपण राहावं, आपल्या नवऱ्याला वाटेल तसं त्या ठिकाणी आपण वागावं. गोपिकाने विचार केला, याला आवडत आहे ना, तसंच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. देहभावाचा त्या ठिकाणी नाश करायचा आहे असं त्याने ठरवलंय. गोपिका सावध झाल्या आणि भगवंताचं म्हणणं ऐकून घाईघाई पाण्याच्या बाहेर येऊ लागल्या. विवस्त्र पाण्याच्या बाहेर आल्या. वस्त्र घेऊन भगवान तिथे बसला होता. त्याला वाटलं आता येतील आणि वस्त्र मागतील. असं काहीच झालं नाही. मग पाण्याच्या बाहेर आल्या, अशाच चालायला लागल्या गावाच्या दिशेनं. अरे म्हणे वस्त्र तुमचे घेऊन जा ना. नाही राहू दे तुलाच आता. आता काय जगाची लाज वाटत नाही. आता कोणाला लाजावं? आम्ही जर तुझ्या होऊन गेलो, तूच जर आमचा आहेस, तुझ्या वाचून दुसरं कोणी आमचं नाही. जग काय म्हणताय, कसं म्हणताय, कसं काय वागायचं, काही जगाशी घेणं देणं नाही. या प्रेम संन्यासिनी आहेत. विधीचा संन्यास वेगळा आणि प्रेमाचा संन्यास वेगळा. प्रेमानं सगळं देऊन टाकलं, काही शिल्लक ठेवलं नाही. जगाचं काही भानच राहिलं नाही. आम्ही आश्रमामध्ये जातो, आमचे गुरुजी नागा संन्यासी आहेत. म्हणजे काय, सगळं देऊन टाकलं महाराज भगवंताला. समर्पण, संन्यास. सम म्हणजे सहित, न्यास म्हणजे त्याग. ज्याचं जीवन त्यागासहित आहे त्याला संन्यासी म्हणावं. त्याग, खरा त्याग माऊली ज्ञानोबा सांगितलं. काय अहंकार त्या ठिकाणी आहे ना, मी आणि माझी अशी आठवण, विसरले जायचे अंतकरण. पार्था तो संन्यासी आणि निरंतर, तोच खरा संन्यासी आहे. म्हणून त्याग करून टाकला. देहभावाचा त्याग. हे मी नाही आणि माझं नाही अशी आठवणच विसरल्या. गोपिकां बाहेर आल्या. भगवान म्हटले, अरे असं करू नका, तुमची वस्त्र घेऊन जा. थांबेनात गोपिका. मग घाई खाली उतरला. घाबरला महाराज, घाबरला. मन माहिती आहे तुम्हाला, एक नंगे से खुदा डरता है. जर त्या ठिकाणी आपण निसंग झालो ना, तर देवाला सुद्धा भीती वाटते महाराज. भगवान घाबरले आणि समोर आले. म्हणे तुमचे वस्त्र घेऊन जा. काय पाहिजे तुम्हाला? माझ्या प्राप्तीकरिता उपासना करताना मी वचन देतो, मी तुमच्याबरोबर त्या ठिकाणी रासलीला करीन शरद पौर्णिमेच्या रात्री.
प्रायश्चित्त करा. काय प्रायश्चित्त आहे? विवस्त्र स्नान केल्याचं प्रायश्चित्त करायला लावलं. यमुना नदीच्या समोर साष्टांग प्रणिपात करायला लावला. त्यानंतर त्या ठिकाणी महाराज सूर्यनारायणाला नमस्कार करायला लावला. प्रायश्चित्त झालं. आणि मग त्या ठिकाणी पुन्हा कात्यायनीची पूजा केली. तिची विनवणी करू लागल्या महाराज. आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमेश्वरी. 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 कात्यायनी माता की दे. भगवती कात्यायनी प्रत्यक्ष प्रगट झाली. कारण असा आहे, परमात्मा शब्दाचा अर्थ होतो परम, पलीकडे. कुठे? प्रकृतीच्या पलीकडे राहणारा तो परमात्मा. मग त्याच्यापर्यंत जायचं असेल तर प्रकृतीची कक्षा ओलांडून जावं लागेल. कात्यायनी म्हणजे मूल प्रकृती. तिची आज्ञा घेतल्याशिवाय तिच्या पलीकडे जाता यायचं नाही ना, म्हणून तिची उपासना. ज्याला कोणाला खरोखर परमात्म्यापर्यंत जायचं असेल त्याने याच पद्धतीने गेलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी साधू संतांना ती प्रकृती, ती माया मान्य आहे, ती ब्रह्मरूप आहे असं तिला ते पाहतात. तुकोबराय म्हणतात, माया तेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया, अंग आणि छाया जया परी. सारिता न सुटे तोडिता निराळी, लोटांगण तळी हरपते, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. तुका म्हणे उंच वाढे उंचपणे. जसं त्या ठिकाणी सावली असते ना, ती त्या ठिकाणी त्याला सोडून राहत नाही, तशी माया ही त्या ठिकाणी ब्रह्मरूप आहे असं सांगतात. म्हणून प्रकृतीची उपासना सांगितली, तिला जाणून त्या ठिकाणी तिची उपासना करावी. कात्यायनी प्रसन्न झाली. विचारलं, काय पाहिजे तुम्हाला सांगा. त्याने सांगितलं, परमात्मा पतिरूपानं प्राप्त व्हावा. कात्यायनीने त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन टाकला. सांगितलं, जा शरद पौर्णिमेच्या रात्री त्या ठिकाणी भगवान तुमच्याबरोबर रासलीला करतील. गोपिकांना आनंद झाला. गोपिका आपापल्या घरी निघून गेल्या. आपापल्या कामामध्ये गोपिका मस्त आहेत. इकडे त्या ठिकाणी महाराज भगवान अनेक लीला करतायत ना, त्याच्यात एक विलक्षण लीला झाली.